चला धम्म शिकून आचरण करूया या टॅगलाईन खाली कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक माणगाव येथील उद्योजक आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले यांच्या फार्म हाऊसवर एक दिवसाचे धम्म अभ्यासक शिबिर संपन्न झाले। धम्माचा आनंद हा जगातील सर्वोत्कृष्ट असून याचा पुरेपूर लाभ घेतला तरच आपले जीवन सुख समाधानाचे होईल असे मत धम्मतज्ञ अमित मेधावी, सुनील भोसले, उदय कांबळे, नितीन नेचकर यांनी दिले। बौद्ध धम्म ही आचरणाची एक पद्धती आहे आणि प्रशिक्षणाशिवाय आचरण चांगल्या प्रकारे करता येत नाही। या उद्देशानं भोसले फार्म हाऊस माणगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विशेष असं धम्म शिबिर आम्ही घेत आहोत। शिबिराचा विषय प्रतीत्य समुत्पाद आहे आणि हा विषय समजून सांगताना तिबेटी पद्धतीचं जे भवचक्र आहे त्या भवचक्राच्या विश्लेषणातून तथागत बुद्धांचा कारणकार्य संबंध जो आहे, जो सिद्धांत आहे, तो समजून सांगण्याचा एक प्रयत्न आम्ही या निमित्तानं करत आहोत। भवचक्राच्या माध्यमातून प्रतीत्य समुत्पाद समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। यापूर्वीची धारणा अशी होती की मानवाच्या आयुष्यामध्ये जे काही सुख अथवा दुःख येतं ते ईश्वर निर्मित आहे, माणसाच्या नशिबानं दुःख किंवा सुख येतं। तर भगवान बुद्धांचा संदेश आहे की माणसाच्या जीवनात सुख अथवा दुःख ते त्याच्या कर्मावरून येतं, ना की देवाच्या वाणीतून किंवा देवाच्या करणीतून येतं किंवा नशिबातून येतं। या सर्वाला भगवान बुद्धांनी फाटा देऊन जे काय माणूस सुख अथवा दुःख उपभोगत असेल तो त्याच्या कर्माने उपभोगतो, याचाच अभ्यास आज या बहुचक्राच्या माध्यमातून आपण समजून घेण्यासाठी 50 ते 60 लोक एकत्र आलेलो आहोत आणि चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि निश्चितच या उपदेशाचा सर्वांच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। जय भीम। मी प्राध्यापक साधना राजन कांबळे पहिल्यांदाच या इथं भोसले फार्म हाऊसवर शिबिराच्या निमित्तानं मी इथं आलेली आहे आणि फारच पवित्र, मांगल्यपूर्ण, चांगला अनुभव होता आणि तो प्रत्यक्ष घेतला पाहिजे असं मला वाटतं। जरी आपण बौद्ध धम्माचे पाईक स्वतःला म्हणत असू, बुद्धिस्ट म्हणत असू, परंतु गौतम बुद्धांचा, तथागतांचा धम्म समजून घेणं हे प्रत्येक बुद्धिस्ट म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीचं प्रथम कर्तव्य आहे असं मला इथं आल्यानंतर अगदी प्रकर्षानं जाणवलं। जसं प्रत्युत्त समुत्पाद हा बौद्ध धम्माचा कणा आहे आणि तो कळल्याशिवाय धम्माच्या आपण पाईक झालो असं आपल्याला म्हणता येणार नाही असंही मला वाटतं। जसं माझ्या भगिनीनं आत्ता सांगितलं की जरी भवचक्र किंवा ही प्रत्युत्त समुत्पादाची कल्पना क्लिष्ट वाटत असली तरी आयोजक जे आहेत आमचे प्राध्यापक अमित मेधावी आणि त्यांची टीम, त्यांनी अतिशय नेटकं नियोजन करून अतिशय सुबोध पद्धतीनं सर्वसामान्यांना समजेल आणि भले शिक्षित असू देत अशिक्षित तो नाही, पण उदाहरणं एवढी समर्पक रोजच्या व्यवहारातली आणि त्या पद्धतीचा अवलंब करून त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आमच्या आता जसं सांगितलं तर कानातून श्रवणाद्वारे आमच्या मनमेंदूपर्यंत धम्माचा तो संदेश पोहोचला आणि त्याचं मला फार इथं आलेल्याचं म्हणजे सार्थक वाटतंय, आनंद पण होतो आणि निश्चितच मी ह्या सर्व टीमची ऋणी राहीन की तथागत गौतम बुद्ध मुक्तिदाता होते। मानव मुक्तीसाठी त्यांनी जो मार्ग अवलंबला किंवा आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्या पदपथावर आम्ही एक आज्ञा म्हणून आज पहिलं पाऊल ठेवत आहोत आणि परिवर्तनाची वाटचाल करत आहोत। तर मी स्वतःला धन्य समजते ह्या शिबिराला उपस्थित